बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात शरद पवार यांची उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा, तर सुनेत्रा पवार यांची ठाकरेंसोबत बारामती निवडणुकीसंदर्भात चर्चा. संजय राऊतांची माहिती, तर बारामती संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाहीये, संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट. बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यावरती ठाकरे सेनेत 2 मतप्रवाह. सूत्रांची माहिती, सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्या, ठाकरेंच्या एका गटाला वाटतं, तर सुनेत्रा पवार यांना पाठिंबा का द्यावा, दुसऱ्या गटाचा सवाल. सूत्रांची माहिती. बारामती पोटनिवडणुकीवरून उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यामधील मतभेद उघड झाले आहेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ वन यांचं संजय राऊतांना आव्हान. बारामती निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांचा प्रयत्न, सुनील तटकरे यांचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरेंनी बारामती निवडणुकीसाठी पाठिंबा दिलाय. तटकरेंची माहिती, काँग्रेससोबत संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न, उद्या सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार. तटकरेंची प्रतिक्रिया. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं. पाठिंब्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरेंनाही फोन. संजय राऊत शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट. राहुरी बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात राऊत पवारांना भेटणार असल्याची माहिती. अजितदादांना श्रद्धांजली म्हणून बारामतीची निवडणूक लढवणार नाही, पवारांचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी आम्ही दावा केलाय, राहुरी संदर्भात मविया नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार. शशिकांत शिंदेंकडून स्पष्ट. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची देखील भूमिका आहे. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. तर राजकारण करण्यापेक्षा सुनेत्रा पवारांना समर्थन करावं, सामंतांकडून स्पष्ट. महाविकास आघाडी एकसंध आहे, राहील, संजय राऊतांकडून स्पष्ट. तर बारामतीच्या जागेसंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांसोबत आमचं बोलणं सुरू आहे. संजय राऊतांची माहिती. विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य करणार. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांची भूमिका. माझ्या राज्यसभेच्या निवडीच्या वेळेस मवियातील सर्व पक्षांनी मदत केल्याचाही उल्लेख. बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांविरोधात 19 उमेदवार रिंगणामध्ये. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी निवडणूक. अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी VSR कंपनीचा मालक रोहित सिंगला अटक करा, जय पवारांची मागणी. विमान अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांच्याच मनात शंका येतेय. जय पवार यांचं वक्तव्य. जय पवार यांची मागणी हीच राष्ट्रवादी पक्षाची मागणी. दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास लवकरात लवकर व्हावा. जय पवार यांच्या VSR कंपनीच्या मालकाला अटक करण्याच्या मागणीवरती सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास पुसण्यासाठी मुनींना सुपाऱ्या दिल्या का, संजय राऊतांचा सवाल. तसेच मुनींना मंत्रिमंडळामध्ये वेगळं आसन द्यावं लागेल, संजय राऊत यांचा टोला. एका विशिष्ट तारखेला खरातनं अनेक पतसंस्थेत खाती उघडल्याची सूत्रांची माहिती. त्या तारखेमागील रहस्य काय, पोलीस खात्यामध्ये चर्चा सुरू. त्या तारखेनं खरातनं खाते का उघडलं, पोलिसांनी माहिती मागवली. सूत्रांची माहिती. भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती. पोलिसांना न सांगताच हर्षवर्धन खरात शहर सोडून गायब. 2 दिवस चौकशीनंतर मुलगा हर्षवर्धन खरात गायब. हर्षवर्धन खरात गायब झाल्यानं तपासासाठी आणखी अडचणी वाढल्या. भोंदू खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांचं प्रकरण. समता आणि जगदंब पतसंस्थेत मिळून भोंदूचे एकूण 132 खाती. आतापर्यंत 10 ते 11 खातेदारांची पोलिसांकडून चौकशी. शिर्डी राहता परिसरामध्ये आणखी 3 पतसंस्थेत खाते असल्याचीही माहिती समोर. भोंदू खरात प्रकरणामध्ये आता जमीन खरेदी विक्री एजंटही SITच्या रडारवर. भोंदू खरात प्रकरणामध्ये आता जमीन खरेदी विक्री एजंटची चौकशी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमधील महसूल अधिकारी देखील SITच्या रडारवर. मुंबईतील एका 25 तारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवायचा. दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेल्या हॉटेल 365 दिवस बुक असायचं. सूत्रांची माहिती. हवालाचं दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता. खरात प्रकरणातील पीडित महिला नैराश्यात असल्याची माहिती समोर. खरातच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या पीडित मानसिक नैराश्यात, मानसिक धक्का बसलाय त्यांना. खरात प्रकरणातील 8 ते 9 पीडितांनी मानसोपचार तज्ञांची भेट घेतल्याची माहिती. खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं नैराश्य. दमानियांकडे CDR पोहोचला असता तर CDRची पूर्ण कॉपी आली असती. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. तर अज्ञातांना CDR दिला असं दमानियांनी काल खुलासा केला. सामंतांचं वक्तव्य. भोंदू खरात प्रकरणासारखे विषय हँडल करण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मास्टर्स आहेत. भोंदू खरात प्रकरणावरती मंत्री चंद्रकांत पाटलांचं भाष्य. खरात प्रकरणामध्ये आवश्यकता वाटली तर मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रीय तपास यंत्रणांची देखील मदत घेतील. मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया.
भोंदू अशोक खरातला फाशीची शिक्षा द्या, ज्यांच्या या प्रकरणाशी संबंध आढळल्यास कठोर कारवाई करावी. सुनील तटकरेंची मागणी, हे प्रकरण जलद गतीने न्यायालयामध्ये चालवावं. खरात प्रकरणावरती सुनील तटकरेंची संतप्त प्रतिक्रिया. कुठलं एआय ॲप कॉल डिटेल्स देतं, दमानी यांनी सांगावं. सूरज चव्हाण यांचा सवाल, अज्ञात व्यक्तीनं पाठवलेल्या माहितीवरती लगेच विश्वास कसा ठेवला? ही माहिती खोटी ठरल्यास तुम्ही जबाबदारी घेणार का? चव्हाणांचा सवाल. नाशिकमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून यावेळेस नागपूरमध्ये शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरू. एसआयआर आणि निवडणूक तयारीसाठी पक्षाचं प्रशिक्षण सुरू. शिवसेना राज्यभरात आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत असून पक्षाचं अस्तित्व दाखवण्यासाठी आम्ही पक्षाची लोकसभा निवडणूक तयारी करतोय. शिवसेनेचे नेते दीपक सावंत यांची प्रतिक्रिया. अंजनगाव वादावरती पडदा टाकण्यासाठी पुण्यामध्ये मराठा, जैन आणि धनगर समाजाची महत्वाची बैठक. शिवरायांच्या पुतळ्यावरून झालेला वाद मिटवण्यासाठी तिन्ही समाजातील प्रतिनिधी एकत्र. कटुता आणि गैरसमज दूर करण्यासाठी पुण्यामध्ये मंथन. बहरीनला लग्न करणाऱ्या जय पवार यांना आमचे प्रश्न काय कळणार? लक्ष्मण हाके यांची जय पवारांवर टीका. ओबीसीच्या प्रश्नासाठी आम्ही निवडणूक लढत आहोत. जेवढी मतं पडतील तेवढी पडतील. हार जीत नंतर पण आम्ही निवडणूक लढवणार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा निर्धार. सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख निनाद देशपांडेंचा भाजपात प्रवेश. शाखा प्रमुख, बूथ प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश. मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. मदरसे बंद करण्यापेक्षा बुलडोझरचा वापर करा, तेलंगणाचे आमदार टी राजा यांचं नांदेडमध्ये वक्तव्य. महाराष्ट्रातील मदरसे बंद करणार असं नितेश राणे म्हणाले होते. टी राजा यांचं विधान. धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. प्रत्येक घरामध्ये 5-5 बंदुकी असल्या पाहिजेत. टी राजा सिंग यांचं वक्तव्य. देशद्रोही हल्ला करण्यास आले तर त्यांना गोळी मारण्यासाठी हत्यार पाहिजे. टी राजा सिंग यांचं वक्तव्य. आदित्य ठाकरे आणि भाजप नेते मोहित कंबोज यांचा एकत्रित फोटो समोर. कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती. काँग्रेसचे राज्यातील 45 जिल्हाध्यक्ष बदलणार. महिना अखेर निवडीची प्रक्रिया पूर्ण करणार. जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांसह 8,000 नवे पदाधिकारी येत्या 2 महिन्यामध्ये नेमण्याचं लक्ष्य. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी आणि विशेष समित्यांच्या सभापतींची निवड 7 एप्रिलला होणार. शासनाने काढलेल्या नवीन नियमांप्रमाणे एक जिल्हा परिषद सदस्याला एका समितीवरती सदस्यत्व मिळणं बंधनकारक राहणार. नंदुरबारमध्ये काँग्रेस नेते भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप आहे. काँग्रेसचे पद्माकर वळवी आणि राजेंद्र गावित छुप्या पद्धतीनं भाजप काम करत असल्याचा आरोप आहे. पद्माकर वळवी आणि राजेंद्र गावितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचीही मागणी. अँटेलिया बॉम्बस्फोट प्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी आरोपीचा एनआयए अधिकाऱ्यावरती मोठा खळबळजनक आरोप. अप्रूव्हर होण्यासाठी एनआयए अधिकाऱ्यांना दबाव टाकल्याचा मनीष सोनीचा दावा आहे. साक्षीदार झाल्यास जमिनीसाठी मदत करू, जामिनासाठी आम्ही मदत करू. आरोपीचे विशेष न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र आहे. कोर्टाकडून तपास अधिकाऱ्याला उत्तर सादर करण्याचेही आदेश आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी. बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी केली. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं. मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. 2014 मध्ये तेव्हापासून सरकारनं नुकसान भरपाई 32,000 कोटी दिली आहे. आता देखील झालेल्या नुकसानीची सरकार भरपाई देईल. चंद्रकांत पाटलांचं आश्वासन. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1,575 हेक्टरवरील शेतीचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे 9 तालुक्यातील 72 गावांना फटका बसलेला आहे. नाशिकच्या निफाडमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष डाळिंब पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार. शिंदेच्या शिवसेनेचे कुणाल दराडे यांची प्रतिक्रिया. लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी अडचणीमध्ये तातडीने पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. नैसर्गिक आपत्तीमुळे 530 हेक्टर क्षेत्र बाधित. ज्वारी, गहू, हरभरा आणि आंबा बागांना मोठा फटका बसला. तात्काळ पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं रावेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यामध्ये कोट्यवधींचं नुकसान. हातातोंडाशी आलेलं पीक पुन्हा उद्ध्वस्त. पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल. वर्ध्याच्या विरुळ परिसरामध्ये केळी पिकाचं नुकसान. केळीच्या उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता. वादळ वारा, अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत. पिकांची नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
नंदुरबारमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे केळीची निर्यात आहे ती बंद झाली आहे। जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी त्यामुळे अडचणीत सापडलेत। युद्धामुळे व्यापारी देखील केळी खरेदी करत नसल्यानं केळींना इस्रायल-इराण युद्धामध्ये प्राण गमावलेल्या दीक्षित सोलंकी यांचं पार्थिव मुंबईत आणलं जाणार। ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावरती झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये दीपक दीक्षित यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। घटनेनंतर 36 दिवसांनी त्यांचं पार्थिव मायदेशी आणलं जाणार। युद्धग्रस्त इराणमध्ये अडकलेले 345 भारतीय मच्छीमार चेन्नईमध्ये दाखल। इराणमध्ये अडकलेल्या मच्छीमारांना विशेष विमानानं आर्मेनिया मार्गे मायदेशी आणण्यात आलं। मच्छीमारांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आर्मेनिया नागपूरमध्ये चारचाकीच्या लालसेपायी 3 विद्यार्थ्यांकडून व्यापाराचा खून। नागपूरमधील वाडी परिसरात घडली आहे थरारक घटना। गुन्हे शाखेने 12 तासात तपास करत 3ही आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत। वर्धा जिल्ह्यामध्ये जुन्या वादातून मुलासह वडिलांवरती चाकू हल्ल्यामध्ये गंभीर जखमी मुलासह वडिलांचाही मृत्यू। वर्ध्यातील महिलाश्रम परिसरामध्ये ठाणे जेलमध्ये कैद्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या कांशिलात लगावली। ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच जन्मठेपेची शिक्षा असलेल्या कैद्याकडून मारहाण करत कैद्यानं पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। जळगावमध्ये हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली। तरुणाला बेदम मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपींनी अटक करण्यात आलेली आहे। अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे। जळगाव जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आरोपींकडून बदलूनही घेतलं। बीडमध्ये चोरट्यांकडून ग्रामीण भागातील विहिरीवरती विद्युत वायरची चोरी। लिंबा गणेश गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील वायरची 2 वेळा चोरी। चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। लातूर पोलिसांनी मार्च महिन्यामध्ये 383 गुन्हे दाखल करत 5,40,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। लातूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात लातूर पोलिसांची मोहीम। वाशिमच्या पाटणी चौक परिसरातील कापड दुकानामध्ये चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू।